मला पण असं लिंबाचं लोणचं बनवायचं आहे का? तेलाचा एकही थेंब न वापरता पारंपरिक पद्धतीने बनवूया लिंबाचं लोणचं. त्याचं प्रमाण पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स पाहायला विसरू नका. थोडा वेळ लिंब पाण्यामध्ये मुरल्यानंतर त्याला स्वच्छ कापडाने 1-2-3 पाण्याने धुवून स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं आणि मग त्या लिंबाचे 6 किंवा 4 भाग होतील असे लिंब कापायची आणि सगळी लिंब कापून झाल्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये ती टाकली. हे लोणचं बुरशी लागणार नाही आणि जराही कडू होणार नाही. स्पेशली याचं वैशिष्ट्य असं आहे की हे उपासाला सुद्धा चालेल असतं. तर त्यामध्ये साखर मिसळली आणि साखरेनंतर मिरची तुम्हाला हवं तसं तुम्ही मिरची घालू शकता. कोणाला कमी तिखट लागतं तर कोणाला जास्त. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ मिक्स केलं आणि हे सगळं आपल्याला गॅसवरती ठेवायचं. त्यामुळे व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स खूप वेळ करावं लागतं कारण ते एकजीव व्हायला वेळ लागतो आणि मिक्स केल्यानंतर 15 ते 20 मिनिटं त्याला एक झाकण ठेवून झाकून ठेवायचं आणि मग हेच लोणचं पुन्हा गॅसवरती ठेवून 10 ते 5 मिनिटं कमी गॅस करून मंद आचेवरती व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि या सगळ्या लिंबाच्या फोडींना मीठ, मिरची, साखर व्यवस्थित लागली पाहिजे. त्यामुळे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि साखर उकळल्यानंतर असा फेस येतो 15 मिनिटं पूर्ण गॅस कमी करायचा आणि 2 दिवसांनी आपलं लिंबाचं लोणचं खायला रेडी आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका.